वही सरला का काय. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. आपण तो गावाला 15 दिवसात सुट्टी गेलो, पण महिना कसा गेला कळलंच नाही. मग काय सकाळ सकाळ उठून निघलो तर बघा, भरायला जायचं होतं आपल्याला मुंबईला. उंबरजला आलो बघा, पहिली डिझेल टाकी फुल केली. काल 5 वाजता उठून निघलेलो, त्यामुळे नजारा बागी नाद्या बाद होतं. साताऱ्याच्या चढण्यात आलो बघा, लावलं बघा रिबीट. वांत असल्यामुळे गाडीची सगळं मेंटेनन्सची कामं करून घेतली, त्यामुळे गाडी पण टॉपची चालत होती. त्यामुळे गाडी चालवाय पण मूड लागत होता. हे कसा आहे नाद करती काय. पावसामुळे कशी हिरवळ झाल्या, आला बघा गाडी कात्रच्या बोगद्यापाशी. गाडीत काम केल्यामुळे बघा पांढऱ्या पट्ट्यावर गाडी अजिबात आढळत नव्हती. हाय कसा आहे. पुण्यात पोहोचलो बघा, सकाळ सकाळ नेहमीप्रमाणे जाम लागलं होतं. सबस पुन्हा पास केलं बघा, लागला बघा गडी जुन्या रोडला. नव्यानं काय जाणार नाही, जुन्यानंच जात होतो. आता नवरात्रीत बघा एकविरायचं घेतलं दर्शन. नवरात्रीमुळे गर्दी बाकी गर्दी होती बरं का. उन्हाळ्यात आलो तर बघा रिमझिम पाऊस चालू झाला होता. हे एक नंबर मस्त असं वातावरण झालं होतं. हे कसा आहे ढग दिसते बघा खाली. खायला काय आपल्याला घाट मोकळाच होता. मग काय मधला पाटा धरला, लावलं बघा रिबेट. तवर बघा जीसीबी वाला गडी दिसला. आईला म्हणलं एक्सप्रेसला हे कुठं आलाय. गाडी भरायची ते आपल्याला पनवेलला, पण तो या म्हणला नावा शेवाला. आईला म्हणलं झाला घोळ. पनवेल पास केलं, खड्ड्यावर खड्डे पडले. ते भावानं किती बी लाखाची गाडी घ्या, खड्डा आला की तिला असा ब्रेक घ्याचाच आहे. बघा कसा कंतोय पुढला. चलो बघा डायरेक्ट गेट पास बनवून ठेवलेला होता. डायरेक्ट घुसलो बघा, लाग लपडी राव एंट्रिया पिंट्रिया. वैतागला जीवा अक्षरशः. 3 किलोमीटर आतमध्ये होतं बघा आपलं भरायचं ठिकाण. बसा आलो बघा ह्या डीपी वर्ल्डच्या इथं पण एंट्री करायचा जमेला होता. गेट पास बनवू काय बनवू केली बाबा इथं बी एंट्री. मग गेट पास घेतला ना मारली बघा एंट्री. लावली बघा धक्क्याला गाडी. म्हटलं भर बाबा चाट करणं. तो म्हटला तयार आहे, थांबा 2 मिनिटात लगेच भरून देतो. मग काय एक पॅलेट होतं बघा, 4 ड्रम होतो. 200 किलोचं 800 किलो माल आला. पहिल्या गेटवर आलो बघा, अर्धा तास गेला एंट्रीज कराय. तवर दुनियाचं जाम लागलं होतं बघा. खासदार साहेबांची गाडी पण ट्रॅफिक मध्ये. असलं ट्रॅफिक असते बघा नावाची होत. 1 तास गेला राव ट्रॅफिक मध्ये. वेळ पास करून आपले एक कार्यकर्ते भेटलं बघा, फॅमिली मेंबर. त्यांच्यावर चहा पाणी केला बघा. निघलो बघा तिथनं. आता म्हटलं घाटाला ट्रॅफिक लागायच्यात पहिला घाट पास करायचा. तिथलं बघा शिंगरोबाचं दर्शनात लागलो बघा घाटाला. घाटाला आलो तर लागला होता थर्ड दसऱ्यामुळे गावाला जाणारी दुनिया जागा गा म्हटलं घोटाळाच झाला. आता पुण्यात आलो तर ही काही वेगळं त्रिकुट बघायला भेटलं बघा. कसा आहे त्याला वाचवायचा कार्यक्रम. हा नाद करती काय. आलो बघा डायरेक्ट उंबरच पास केलं. आता काय आपल्याला 2 दिवस थांबायच्या, दसऱ्यामुळे सुट्ट्या द्या. डायरेक्ट शुक्रवारी गाडी खाली होणार आहे. त्यामुळे काय म्हटलं आता निवांत झोपायचं. तर भावांनो कसा वाटला बघ, नक्की लाईक शेअर कमेंट कर सांगा. जय महाराष्ट्र. आता फॉलो तेवढं करा.